आता हे जे कर्म आहे, हे प्रत्येकाचं कर्म जे आहे, हे प्रत्येकाला वेगवेगळं कर्म आहे वर्णाश्रम धर्मानुसार. आणि वर्णाश्रमाची रचना भगवंतांनी केलेली आहे. आपण ऐकलं 4थ्या अध्यायामध्ये, चतुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागाशः तस्या कर्तारम अपिवा विद्य कर्तारमव्ययम. हे जे वर्णाश्रम पद्धती आहे ही गुणांवरती आणि कर्मांवरती आधारित आहे. ज्या प्रकारचे गुण आपण घेतले त्या प्रकारचा आपला वर्ण मिळालाय आणि वर्णानुसार त्या त्या प्रकारचे कर्म त्या त्या माणसाला विभागले गेलेले आहेत. सो भगवंताला सांगत आहेत की कशी वर्णानुसार गुणांची विभागणी केलेली आहे आणि त्या गुणानुसार व्यक्ती कशा प्रकारे कर्म करतो. तर सगळ्यात पहिला ब्राह्मणाचे गुण कोणते आहेत. सो ज्या व्यक्तीकडे हे गुण आता भगवंतांनी सांगितले ते आहेत तो ब्राह्मण आहे. भले तो जातीनं ST असेल, OBC असेल, EBC असेल, SC असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, कुणबी असेल, कोणीही असेल, पण तो ब्राह्मण आहे जर त्याकडे हे गुण असतील. कोणते गुण आहेत हे ब्राह्मणाचे? शम दम तप शौचम शांतीर आर्जवम एवच ज्ञान विज्ञान आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. शम म्हणजे इंद्रियांचं संयमन, दम म्हणजे मनावर संयम, तप म्हणजे तपस्या, शौच म्हणजे स्वच्छता, जो अंतर्बाह्य स्वच्छ असतो, शांतीर म्हणजे सहनशीलता आणि आर्जवम म्हणजे साधेपणा. ज्ञान, त्याला जीवनाविषयी ज्ञान आहे, तो अज्ञानात जीवन जगत नाहीये, तो मोहात जीवन जगत नाहीये. जीवनात काय साध्य करायचं आहे, जीवनाचं काय उद्देश आहे, ज्ञान आहे. आणि केवळ ज्ञान नाहीये थेरॉटिकल, केवळ पुस्तकीय ज्ञान नाहीये, विज्ञानम. विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाची अनुभूती पण आहे. ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्यम, हा व्यक्ती नास्तिक नाहीये, त्याचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. ब्रह्म कर्म स्वभावजम, हे गुण ज्याच्याकडे आहेत हा व्यक्ती ब्राह्मण म्हणला पाहिजे आणि तो व्यक्ती ब्राह्मणाची कर्म करू शकतो. ब्राह्मणाचे कर्म काय आहेत? ब्राह्मणाचे कर्म 6 प्रकारचे आहेत. शिकणं, शिकवणं, यज्ञ करणं, यज्ञ करून घेणं, दान स्वीकारणं आणि दान देणं. ही 6 प्रकारची कर्म आनंदानं उत्साहानं कुठल्या व्यक्ती करू शकेल ज्याच्याकडं हे सगळे गुण आहेत, म्हणून तो ब्राह्मण आहे. आता क्षत्रिय कोण आहे? तेज क्षमा धृती दाक्षम युद्धे च अपलायनम दानम ईश्वर भावस्य क्षात्र कर्म स्वभावजम. तेज, तेज म्हणजे काय? तो अत्यंत तेजस्वी आहे, तो काम करायला, युद्ध करायला, मॅनेजमेंट करायला तयार आहे. क्षमा, कोणी माफी मागितली, चल तुला माफ केलं, जा. ताकदवान आहे, तो बलवान आहे, तेव्हा तो माफ पण लोकांना वस करतो. तेज क्षमा. धृती, दृढ निश्चय आहे, तो पूर्ण दृढ निश्चयी आहे. एखादं कार्य करण्यात तो कधी मागं हटत नाही. युद्धाला तो अजिबात मागं हटत नाही. कोणी चॅलेंज दिलं, यस मी चॅलेंज स्वीकारतो. दाक्षम, तो अलर्ट आहे, सतत चौकस आहे, सतत अलर्ट आहे, सतर्क आहे. युद्धेच अपलायनम, तो युद्धातनं कधी पळून जात नाही. युद्धातनं पळून जाणं क्षत्रिय स्वभाव नाहीये. क्षत्रिय कधी युद्ध सोडू शकत नाही कुठल्या परिस्थितीत. दानम, असं ते दान द्यायला काम तयार असतो. घ्या, माझ्याकडून दान घ्या. ईश्वर भावस्य, आणि त्याची इच्छा असती मी नियंत्रक आहे, काही प्रमाणात मी ईश्वर भाव. हे गुण त्याच्याकडे आहेत, तो क्षत्रिय आहे. साहजिकच अशा माणसाला मॅनेजर बनायची इच्छा असते, अशा माणसाला लीडर बनायची इच्छा असते, नेता बनायची इच्छा असते. कारण नेता बनण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत. त्याकडे तेज पाहिजे, त्याकडे धाडसीपणा पाहिजे, तो पळून जाऊ शकत नाही कुठल्या गोष्टीतनं. कोणी त्याला नाव ठेवलं तर पळून जाऊ शकत नाही. असा व्यक्ती दान करणारा पाहिजे. हे गुण त्याच्याकडे, हा क्षत्रिय झाला. आता वैश्य किंवा व्यापारीकडे कुठले गुण आहेत? कृषी गोरक्षा वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. वैश्याचं काम काय आहे? व्यापार करणं, पैसे कमवणं, शेती करणं आणि गायींचं रक्षण करणं. सो वैश्य लोकांना खूप मोठी जबाबदारी आहे, पैसा कमवणं आणि त्या पैशाचा वापर इतर वर्णांच्या सेवेत करणं, समाजाच्या इतर घटकांसाठी वापरणं. केवळ वैश्यालाच पैसा जास्तीत जास्त कमवायची परवानगी आहे. धान्य धान्य उत्पन्न करायची आणि गायींचं रक्षण करायची परवानगी आहे. आणि शूद्र कोण आहे? परिचर्यात्मकम कर्म शूद्रश्चापि स्वभावजम. एखाद्या माणसाची प्रवृत्ती असते, मला कुठल्या प्रकारे मॅनेजमेंट करायची नाहीये, मला कुठल्या प्रकारे युद्ध करायचं नाहीये, मला शिकवायचं नाहीये, मला फक्त माझ्या बॉसनं जे काम सांगितलं ते करायचे, मला नोकरी करायची आणि मला महिन्याला पगार पाहिजे. ह्याला म्हणायचं शूद्र. नोकरी करणारे सगळेच
शूद्र आहेत. जे पगार घेतात ते सगळे शूद्र आहेत. आणि त्यांची इच्छा तशी असती, मला क्लार्क व्हायचं आहे, मला कारकून व्हायचं आहे, मला जे सांगेल ते काम करायचं, मला डोकं लावायचं नाही जास्त. ही ज्यांची मानसिकता आहे त्याचे शूद्र. आता भगवंत सांगतात की प्रत्येकाला जे गुण आहेत मागच्या जन्म अनेक कर्मानुसार जे गुण त्याला प्राप्त झालेत त्या गुणानुसार त्यानं कर्म केलं पाहिजे आणि ते कर्म भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. तरच तो व्यक्ती त्याचं कर्म करून आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होऊ शकतो आणि भौतिक कर्मबंधातनं हळूहळू मुक्त होऊ शकतो. सो इतका मोठा आपण सेक्शन पाहिला कर्मावरती. त्याचं सार काय आहे की आपल्या वर्णानुसार आणि आश्रमानुसार आपलं कर्म आपण केलं पाहिजे. आपण असा विचार करता का म्हणे की नाही त्याचं काम चांगलं आहे, माझं काम वाईट आहे, मी ब्राह्मण आहे, माझ्याकडे ब्राह्मणाचे गुण आहेत, पण मला क्षत्रियाचं काम करावं असं वाटतंय. नाही नाही नाही, तो दोष ठरेल. का आपली मानसिकता वेगळी आहे, क्षत्रियाची मानसिकता वेगळी आहे. ब्राह्मणाचं पण क्षत्रियाचं काम करायला गेलो आपण ते काम व्यवस्थित करू शकणार नाही जरी आपल्याला वाटलं. आणि क्षत्रिय ब्राह्मणाचं काम करायला गेला तो स्वभावच त्याचा नाहीये. भगवंत अजून हे सांगतायत की तू जर क्षत्रिय आहेस, तू युद्ध सोडून जंगलात जाऊन ब्राह्मणाचं काम करायला गेला तू जमणारच नाही. कारण तुझ्यामध्ये गुण आहेत, धैर्य, दृढता, तेज, युद्धेच अपलायनम. तो जंगलात पण युद्ध करशील. सो आत्ताच इथं युद्ध कर. पण आपापल्या कर्माने स्वे कर्माणि भीरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदन्ति तच्छृणु. की माणसानं आपापल्या कर्मामध्ये राहून आपलं जे कर्मफळ आहे ते भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे मनुष्य हळूहळू हळूहळू कर्मबंधातून मुक्त होईल. का फळ भगवंतांना अर्पण केलं त्याची रिॲक्शन जी असते ती त्याचा परिणाम जसं निघून जातो. पण कोणी असा विचार केला की मी त्याग करतो तर चुकीचं आहे. कारण का कुठल्याही कर्मामध्ये थोडा दोष हा असणारच. किंवा माझ्या कर्मात थोडा दोष आहे पण माझ्या कर्माचा त्याग करतो हे चुकीचं आहे. जसं आग असली की थोडी धूर त्यात असणारच. असा विचार करून त्याग केला तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. हेच या विभागात भगवंत सांगत आहेत. आता भगवंत थोडं वरच्या स्तरावर जात आहेत. आतापर्यंतच्या या श्लोकांमध्ये आपण कर्म 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 ऐकलं. आता भगवंत ज्ञान स्तरावर जात आहेत. जसं मी सुरुवातीला म्हणलं होतं की हा अध्याय जो आहे संपूर्ण गीतेचा सारांश आहे. यात कर्मयोग सांगितला, यात ज्ञानयोग सांगितला, यात भक्तियोग सांगितला, सगळे योग सांगितले त्याच्यामध्ये. आता भगवंत वरच्या स्तरावर जातात, कर्मावरनं ज्ञान स्तरावर. ज्यानं अशा प्रकारे कर्माद्वारे स्वतः शुद्धीकरण केलंय आणि कर्माद्वारे हृदयाचं शुद्धीकरण करून तो आत्मसंतुष्टी स्तरावर गेला आहे. असा व्यक्ती काय करतो? असा व्यक्ती कर्म त्याग करू शकतो. असा व्यक्ती कर्मफळांचा त्याग करू शकतो. आणि कर्मफळांचा त्याग करून तो व्यक्ती हा पूर्णपणे भगवंताच्या ज्ञानामध्ये युक्त होऊ शकतो. आणि भगवंताच्या ज्ञानामध्ये युक्त झाल्यावर तो ब्रह्मानंद स्तरावर येऊ शकतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ना सोचती न कांक्षती. जो अशा प्रकारे कर्म करून शुद्ध झालाय, ज्ञान स्तरावर आलाय, भगवंताच्या ज्ञानात स्थित झालाय, त्याचं लक्षण काय आहे? ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. हा कायम प्रसन्न असतो व्यक्ती. ना सोचती ना कांक्षती. हा भूतकाळाविषयी शोक करत नाही आणि भविष्याविषयी चिंता करत नाही. आपण या दोन गोष्टी काम करत असतो. भूतकाळाच्या घटना घडल्या आहेत त्याविषयी शोक कर बसणं, दुःख कर बसणं आणि भविष्याविषयी चिंता करणं. ना सोचती न कांक्षती. सम सर्वेषु भूतेषु. तो सर्वांप्रती समान असतो. मदभक्तिम लभते परम. अशा माणसाला माझी भक्ती मिळते. थोडक्यात भगवंत यात सांगत आहेत की भक्तीचा स्तर जो आहे हा ज्ञान स्तराच्या वरती आहे. ब्रह्मभूत स्तरावर आल्यावर, या मुक्त स्तरावर आल्यावर भक्तीची सुरुवात होती. भगवंत सांगतात पुढच्या श्लोकामध्ये भक्त्या माम अभिजानाति यावन यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तत् अनंतरम. मग श्लोकात पाहिलं आपण की जो ब्रह्मभूत स्तरावर व्यक्ती होतो त्याला माझी भक्ती मिळते. पण जो मला जाणतो, भक्त्या कोण मला जाणू शकतो? केवळ भक्तीद्वारेच. भक्त्या माम अभिजानाती. केवळ आणि केवळ भक्तीद्वारेच मला जाणता येतं. इतर कोणत्याही प्रकारे मला जाणता येत नाही.
भक्तीच ही कारणीभूत आहे. सो ज्ञान स्तरावरचा भक्ती करणं अपेक्षित आहे. भक्त्या माम अभिजानाती यावन यश्चास्मी तत्वतः. मी कोण आहे तत्वतः हे भक्तीद्वारेच व्यक्ती जाणू शकतो. आणि जाणल्यावर फायदा काय होतो? विशते तद अनंतरम. असा व्यक्ती भगवंताला जाणल्यावर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. आता भगवंत ज्ञान स्तरावरनं शेवटचा स्तर म्हणजे भक्ती स्तर, त्या स्तराविषयी माहिती देणार आहेत. भगवंत म्हणतायत, अर्जुना तू काय कर, तू सगळी तुझी बुद्धी माझ्या पायी ठेव, मला शरण ये आणि मला शरण तुझं काम कर. असं जर तू केलंस तर तू पूर्ण मोहापासून मुक्त होशील, तू पूर्णपणे कर्माच्या प्रतिक्रियेपासून मुक्त होशील, पापापासून मुक्त होशील. पण असं जर तू केलं नाहीस तर मात्र तू परत मोहात पडशील, तू परत गोंधळून जाशील, तू परत त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकून पडशील. परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे. ईश्वरा सर्वभूतानां हृद्देषु अर्जुन तिष्ठति भ्रामयं सर्वभूतानां यंत्रारूढानि मायया. परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देषु अर्जुन तिष्ठति. कुठे आहेत भगवंत? हृदयात, हृदयामध्ये आहेत प्रत्येकाच्या. भ्रामयं सर्वभूतानां. जरी जीवानं एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश केला, भगवंत त्याची साथ कधीच सोडत नाहीत. भगवंत कायम त्याच्यावर असतात. भगवंताला जीवाप्रती फार कळवळ आहे, जीवावरती प्रचंड भगवंताचे प्रेम आहे. जसं मुलगा किती वाईट वागला, आई वडील मुलाचा कधीच त्याग करू शकत नाहीत, ते मुलावर प्रेम करत राहतात. आपण भगवंताचे लेकरं आहोत, आपण भगवंताची मुलं आहोत. भगवंत आपल्याला कधीच सोडत नाहीत. आपण डुकरा शरीर प्राप्त केलं आपल्या वाईट कर्मामुळं, भगवंत त्या शरीरात पण आपली साथ देत राहतात. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तमेव शरणं गच्छ. त्या भगवंतांना शरण जा. आता भगवंत असं का बरं म्हणतायत? मागच्या श्लोकात म्हणलं भक्त्या माम, मीच भगवंत आहे आणि मला अशा प्रकारे म्हणलं तर इथं जर भगवंत त्यांना शरण जा, असं विचित्र वाटतं ना. कधी म्हणतात मला शरण आहे, कधी म्हणतात त्यांना शरण जा. असं का म्हणतात भगवंत? भगवंत जर तेच आहेत, स्वतः कृष्ण भगवंत आहे, तर त्यांना शरण जा असं का म्हणतात भगवंत? तर जसं आपण नियम सांगतो, समजा एक प्रिन्सिपल आहे कॉलेजचा आणि एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि तो कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचे नियम विचारतोय, तर प्रिन्सिपल काय म्हणतो? तुमचं 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे, 12वीचं सर्टिफिकेट पाहिजे, तुमचा हा दाखला पाहिजे, तो दाखला पाहिजे, आणि सगळ्यात शेवटी प्रिन्सिपॉलची किंवा मुख्याध्यापकाची सही पाहिजे. आता मुख्याध्यापक कोण आहे? तो स्वतः आहे ना. पण ज्यावेळी तो मुख्याध्यापक नियम सांगतोय तो तिरटपणे सांगतोय, बाबा या खुर्चीवर जो कोणी मुख्याध्यापक बसलाय त्याची सही पाहिजे. सो भगवंत नियम सांगता येतं की नियम काय आहे? आपण परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. आणि तो परमेश्वर कोण आहे? अल्टिमेटली तो परमेश्वर मीच आहे, हे भगवंताने आधी सांगितलेलं आहे आणि परत पुढेही सांगणार आहेत. आता इथं भगवंत काही काळ थांबतायत. ते म्हणतायत की अर्जुना, हे सगळं ज्ञान तुला आता मी दिलं. तुला कर्म म्हणजे काय सांगितलं, कर्म शुद्ध कशी करायची, कर्म शुद्ध ज्ञानस्तरावर कसं यायचं आणि ज्ञानस्तरावर भक्ती स्तरावर कसं यायचं तुला सांगितलंय. तुला कळलं का सगळं हे? विचार कर या गोष्टीवरती. आणि जर कळलं असेल तर तुझी इच्छा आहे त्यानुसार वाग. असंच वागलं पाहिजे आणि तसंच वागलं पाहिजे, असं काही बंधन नाही. विमृश एतत् अशेषेण. विचार कर व्यवस्थित अर्जुना. यथा इच्छिसी तथा कुरु. आणि तुझी इच्छा आहे त्यानुसार वाग, कसलीही जबरदस्ती नाही. हे भगवद्गीतेचं विशेष वैशिष्ट्य आहे. 18 अध्यायांची गीता सांगितल्यानंतर भगवंत अर्जुनाला जबरदस्ती करत नाहीयेत. बाकीची पुस्तकं कशी आहेत, कुराण आणि बायबल, ते म्हणतात की जर तुम्ही यानुसार वागलात तर स्वर्गात जाल आणि स्वर्गात नरकात जाल. पण भगवद्गीता कधी जबरदस्ती करत नाही. म्हणते तुम्ही ठरवा. आम्ही सांगायचं काम केलेलं आहे, काय योग्य काय तुम्ही ठरवा, तुमच्या हातात आहे. तुम्ही जसं वागाल त्यानुसार तुम्हाला त्या प्रकारचं फळ मिळेल. जबरदस्ती कुठली नाही. इथे कुठले कमांडमेंट्स नाही आहेत, हे केलंच पाहिजे असं काही नाही. हे केलं तर असं फळ मिळेल, हे केलं तसं फळ मिळेल. आता अर्जुन थोडा गोंधळलाय असं भगवंत पाहतात आणि भगवंत विचार करतात, अरे बापरे, 18 अध्यायांची गीता सांगून थोडा अर्जुन गोंधळलाय, त्याला आपण काहीतरी सोपं करून सांगितलं पाहिजे. भगवंत म्हणतात, काही का अर्जुना, मी तुला आता गुह्यतम ज्ञान देणार आहे. आतापर्यंत जे कर्माचं ज्ञान होतं ते गुह्य होतं,
हे ज्ञानयोगाचं ज्ञान जे होतं ते गुह्यतर होतं. आता सर्वोच्च अत्यंत गुह्य ज्ञान तुला मी देणार आहे. थोडक्यात आता तुला काय करायचं मी सांगतो. गोंधळून जाऊ नकोस अर्जुन अजिबात, कारण तुम्हाला फार प्रिय आहेस. सगळ्या 18 अध्यायाचा सार तुला थोडक्यात मी आता सांगणार आहे. आता बघा, एवढे 18 अध्याय आपण ऐकलेत. नक्की आपल्याला काय करायचं आहे हे भगवंत 2 श्लोकात सांगणार आहेत. आणि भगवंत परत जो 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे तो परत रिपीट करता येतं. कुठला श्लोक आहे? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामय वैश्यति सत्यम ते प्रतिजानी प्रियोसि मे. अर्जुना, मन्मना, तुझं मन माझ्यापाशी ठेव. भवमत भक्तो, माझा भक्त बन. मद्याजी, मला सगळ्या गोष्टी अर्पण कर. माम नमस्कुरु, मला नमस्कार कर. असं जर केलंस तर जीवनाचं ध्येय काय आहे? भगवत प्राप्ती करणं. मामय वैश्यति सत्यम ते, तू 100% गॅरेंटेड मला प्राप्त करशील. प्रतिजानी प्रियोसि मे, मी तुला सांगतोय गुह्य ज्ञान, गुह्यतम ज्ञान, सर्वोच्च सिक्रेट, टॉपमोस्ट सिक्रेट, कारण तू मला फार प्रिय आहेस. तू मला फार प्रिय आहेस म्हणून तुला मी ज्ञान देत आहे. आता अर्जुन जेव्हा ऐकलं की बापरे, मन भगवंतावर ठेवायचं सोपी गोष्ट आहे का? अजिबात नाही. भगवंत म्हणले मग माझा भक्त बन, माझी साधना कर, जपा कर माझ्या नावाचा. तेही फार अवघड आहे. ओके, तुझे जे काय ते मला अर्पण कर. तेही अवघड आहे. अरे मला नमस्कार तरी कर. तेही अवघड आहे. अरे बापरे, हे सगळं अवघड वाटते. आता काय करायचं? अर्जुन म्हणलं हे सगळं करणं मला अवघड वाटते. भगवंत म्हणले काही काळजी करू नकोस, तुला अजून सोपं करून देतो. बघा, आता हा जो श्लोक आहे 18वा अध्याय 66वा श्लोक, संपूर्ण गीतेचा सार हा श्लोक आहे. उद्या तुम्हाला कोणी विचारलं शिक्षकांना, एखाद्या मुलानं गीतेचं सार काय आहे, आपण दुकानात पाट्या वाचतो गीता सार, तुम क्या लाये ते, तुम्ही काय आणलंय, तुम्ही काय घेऊन जाणार आहात, परिवर्तन संसार का नियम आहे, हे गीतेमध्ये कुठे सांगितलेलं नाहीये. गीता सार म्हणलं की हा श्लोक आला. काय श्लोक आहे हा? सर्वधर्मान परित्यज्यम मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अर्जुना, काहीही टेन्शन घेऊ नकोस. सगळ्या धर्मांचा त्याग कर, तुझ्या सगळ्या कर्तव्यांचा त्याग कर आणि मला शरण ये. अरे भगवंत असं म्हणले, फक्त मला शरण ये, सगळे धर्म सोडून दे. अर्जुन परत गोंधळला. बापरे, मी जर धर्माचा त्याग केला मला पाप लागेल. अर्जुना, काळजी करू नकोस पापाची. अहम त्वाम सर्व पापेभ्यो, तुझी सगळ्या पापांची जबाबदारी माझी. तू फक्त मला शरण ये आणि माझ्या सांगण्यानुसार काम कर, बास. तुझी सगळी पाप मी काढून घेईन. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू निश्चितपणे या सगळ्या बंधनातून मोक्ष प्राप्त करशील, शाश्वत भगवत धाम प्राप्त करशील, शाश्वत आनंद प्राप्त करशील, यात काही शंका नाही. आणि हे जे गुह्यतम ज्ञान सांगितलंय, हे ज्ञान कोणाला सांगितलं पाहिजे? कोणाला सांगता कामा नये. जो भक्त नाही, जो तपस्वी नाही, अशा लोकांना, जो आळशी आहे, अशा लोकांना हे ज्ञान सांगता कामा नये. जो हे ज्ञान माझ्या भक्तांना सांगेल, ठीक आहे, हे जे ज्ञान माझ्या भक्तांना सांगेल, त्यापेक्षा मला प्रिय या जगात कोणीही नाही. न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमा भवता नच मे अन्यात भवता नच मे तस्मात् अन्या प्रियतर भूयी. की अशा माणसापेक्षा प्रिय व्यक्ती जो हे ज्ञान माझ्या भक्तांना वाटतो, अशा व्यक्तीपेक्षा मला कोणीही प्रिय नाही. सो जो भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रचार करतो तो भगवंतांना प्रिय होतो. भक्ती करण्याचं उद्दिष्ट काय आहे? भगवंतांना प्रिय होणं. तुम्ही सगळे शिक्षक आहात, तुम्ही सगळे ज्ञानाचा प्रचार आपल्या मुलांना केलात, स्वतः गीता वाचलीत आणि मुलांपर्यंत हे ज्ञान घेऊन गेलात, तर बघा तुमच्यासारखा प्रिय व्यक्ती भगवंतांना कोणी असणार नाही. केवळ आपल्या शाळेमध्ये मुलांना हे ज्ञान देऊन तुम्ही स्वतः भगवंताच्या अधिक अधिक जवळ जाऊ शकाल, स्वतः तो शाश्वत आनंदाच्या अधिक अधिक जवळ किंवा मुलांना हे ज्ञान वाटून तुम्ही जाऊ शकाल. आता आता अर्जुन जेव्हा ही गीता ऐकतो संपूर्ण 18 अध्यायांची, अर्जुनाची अनुभूती काय आहे? आता अर्जुन पूर्णपणे मोहात मुक्त झाला आहे. नष्ट मोह स्मृती लब्ध्वा
त्वत्प्रसादात मयाच्युता. माझा आता मोह, ज्या मोहात अर्जुन पडला होता, पहिला अध्याय आठवा, 5-6 कर्ण सांगितली मी युद्ध करणार नाही मोहामुळं. आता माझा मोह पूर्ण नष्ट झालाय. स्मृती लब्धा, मला स्मरणशक्ती आली आहे की मी कोण आहे, मी तुमचा अंश आहे, तुमची सेवा करणं माझं कर्तव्य आहे आणि तुमची सेवा म्हणून, तुमची आज्ञा म्हणून हे युद्ध मी करणार. स्मृती लब्ध्वा, कशामुळं? तुमच्या कृपेमुळं, माझ्या क्षमतेमुळे नव्हे. त्वत्प्रसादात मया अच्युता. सो आपण जर भगवंताची कृपा प्राप्त केली, आपण जीवनामध्ये कधीच मोहात पडत नाही. आपली खरी स्मृती आपल्याला येते, आपण नक्की कोण आहोत, जीवनाचं काय उद्दिष्ट आहे याची स्मृती आपल्याला येते. ह्याचा अर्थ सांगतोय नष्टमोह स्मृती लब्ध्वा. सिद्धोसी गत संदेहा, की आता मी, माझा संशय पूर्णपणे नष्ट झाला आहे. करिष्ये वचनम तव, आता तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे. आणि अशा प्रकारे अर्जुन हातात धनुष्य घेऊन युद्ध करायला तयार झाला. एका प्रकारे इथं गीता संपली. आणि हे ज्यावेळी गीतेचं ज्ञान संजयनं धृतराष्ट्राला सांगितलं, संजयवरती काय परिणाम झाला? संजय नुसतं गीता ऐकून त्याच्या अंगावर रोमांच उभी राहिली. त्याला जाणीव झाली की व्यासदेव, त्याचे गुरु व्यासदेव, या व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयला दूरदृष्टी मिळाली होती. संजय म्हणतो, ज्या ज्यावेळी मी संवाद आठवतोय माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. मला ते भगवंताचं रूप अजून पाहावंसं वाटतंय, विश्वरूप भगवंताचं सतत पाहावंसं वाटतंय, तो संवाद सतत ऐकावासा वाटतोय. आणि एवढी सगळी गीता ऐकून झाल्यानंतर माझं कन्क्लुजन काय आहे, माझा निश्चय काय आहे, माझं तात्पर्य काय आहे, माझा निर्णय काय आहे, ते शेवटच्या श्लोकात, भगवंतांच्या गीतेच्या शेवट श्लोकात संजय सांगत आहे. यत्र योगेश्वरो कृष्णा यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुव नीतीर मतिर्मम. जिथं 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 भगवान श्रीकृष्ण आहेत, योगेश्वर कृष्णा, ते योग्यांचे ईश्वर आहेत. यत्र पार्थो धनुर्धरः, जिथं भक्त आहेत, थोडक्यात जिथं भगवंत आहेत, जिथं भक्त आहेत, त्या ठिकाणी काय होईल? विजयो, त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. सो जीवनामध्ये विजय पाहिजे असेल तर विनय आवश्यक आहे. आणि विनय आवश्यक असेल तर भगवंताची कृपा आवश्यक आहे, भगवंताची भक्ती आवश्यक आहे. आपल्या जीवनात भगवंताची भक्ती असेल तर भगवंत आहेत. सो ज्याच्या जीवनात भगवंताची भक्ती आहे, भगवंत आहेत, त्याच्या जीवनात विजय निश्चित आहे. आणि नुसता विजय नाही, दृढता पण आहे, ध्रुव नीतिमत्ता आहे, सर्वोच्च नीतिमत्ता आहे. सो जो भगवंताचा भक्त असतो तो सर्वोच्च नीतिमान असतो. बरेच लोक म्हणतात ही भक्ती करायची काय आवश्यकता आहे, आपण जर नीतिवान असू, आपल्याला नीतिमूल्य असतील तर भक्ती करायची आवश्यकता आहे. गीतेची आवश्यकता काय? आम्ही नीतिमूल्य आहोत, आमच्याकडे नीतिमूल्य आहेत, आम्ही नीतिवान आहोत. पण इथे संजय सांगत आहे की भगवंताच्या कृपेनंच सर्वोच्च नीतिमत्ता येते. जो भगवंताचा भक्त आहे तो सर्वोच्च नीतिमान आहे. ध्रुवो नीतीर मतीर मम, माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या मते यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट होणं शक्य नाही. सो संपूर्ण भगवद्गीता सार काय आहे? भगवंतांना शरण जाणं आणि भगवंताची भक्ती करणं. आणि या संपूर्ण कलियुगामध्ये भगवंताच्या भक्तीचा सगळ्यात सोपा उपाय, भगवंताचे कलियुगातले अवतार चैतन्य महाप्रभू, त्याच भगवान श्रीकृष्णांनी हीच गीता आपल्या आचरणात आणली आणि आपल्या आचरणाद्वारे सगळ्या जगाला सांगितलं की भगवंतांना शरण कसं जायचं. ही सगळ्यात सोपी पद्धती आहे. आपण केवळ रोजच्या रोज हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचं उच्चारण केलं, सतत हरिनाम घेतलं तर या हरिनामाद्वारे आपण भगवंतांना सहजगत्या शरण जाऊ शकतो. आणि जो भगवंतांना शरण जातो ते सगळ्या पापांची जबाबदारी भगवंत घेतात आणि तो शाश्वत भगवद्धाम, असं जग जे आनंदानं भरलेलं आहे, जे दुःख नाही, जिथं म्हातारपण नाही, जन्म नाही, व्याधी नाही, तिथं एकदा व्यक्ती गेला की परत या जगात येत नाही, असं वैकुंठ, असं भगवद्धाम व्यक्ती प्राप्त करतो. खूप खूप धन्यवाद. इथं भगवद्गीतेचा आपला 18वा अध्याय संपतो. संपूर्ण भगवद्गीता इथं आपली संपती. संयमानं तुम्ही गीता ऐकली त्याबद्दल मनापासून तुमचे मी आभार व्यक्त करतो. हरे कृष्ण.